टी महामंडळात फॉर्म भरायचंय, भरा नक्की भरा, परंतु कंडक्टर पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर लक्षात घ्या त्यासाठी की तुम्हाला बॅच बिल्ला, मराठी आणि इंग्लिश मध्ये दोन्ही एकच त्याचा अर्थ होतो, बॅच बिल्ला आपण त्याला म्हणतो सर्वसाधारणपणे. जर तो फॉर्म भरताना बॅच बिल्ला तुमच्याकडे नसेल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. मग लक्षात घ्या, जे विद्यार्थी कंडक्टर ड्रायव्हर पदासाठी इच्छुक आहेत त्यांच्याकडे बॅच बिल्ला असणं आवश्यक आहे. मग प्रश्न पडतो नेमकं कंडक्टर पदाला लागतो की ड्रायव्हर पदाला, दोन्ही पदाला लागतो. तसं पाहायला गेलं तर दोन्ही पदासाठी लागतो, परंतु ड्रायव्हर पदाची मेन रिक्वायरमेंट आहे हेवी लायसन, एक्सपिरियन्स आणि तुमचं बाकीच्या अनुभव चालवण्याचा गाडी, थोडक्यामध्ये हा एक्सपिरियन्स आहे. परंतु जास्त करून कंडक्टर पदासाठी बॅच बिल्ला म्हणजे काय, सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या. बॅच बिल्ला थोडक्यामध्ये एसटी महामंडळाने किंवा प्रशासकीय प्रवर्गाने त्या ठिकाणी तुम्हाला अधिकृत दिलेला परवाना वाहक आणि चालक पदासाठी, म्हणजे गाडी चालवण्यासाठी आणि वाहक तिकीट फाडण्यासाठी जो अतिरिक्त परवाना दिलेला असतो, जो की ऑफिशियली लिगली कन्सिडर केला जातो, त्याला थोडक्यामध्ये बॅच बिल्ला असं म्हटलं जातं. आता तुम्ही एसटी महामंडळाने प्रवास केला असेल आपल्या लालपरीने, तर त्या वाहकाच्या जो कंडक्टर तिकीट फाडत असतो आपल्या त्या ठिकाणी इथं पॉकेटवरती, तिथे इथे हँडवरती, शोल्डरवरती त्या ठिकाणी काही वेळेस आपल्याला बॅच बिल्ला पाहायला मिळतो. म्हणजे थोडक्यात ठोकळा असतो, ब्लॉक असतो, तिथं लेबल असतो थोडक्यामध्ये. ओके, तर तो बॅच बिल्ला तुम्हाला महामंडळामध्ये लागणार आहे, लक्षात घ्या. तो नेमकं आता एक गोष्ट लक्षात घ्या, बॅच बिल्ला म्हणजे काय समजलं असेल, नसेल समजलं तरी तुम्ही विचारू शकता. कोणासाठी आवश्यक आहे, दोघांसाठी आवश्यक आहे, परंतु वाहकासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कारण वाहकाला अतिरिक्त प्रमाणात त्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारची तस्करी करत नाहीत, तर मानवी तस्करी करत नाहीत किंवा गोल्ड तस्करी करत नाही, कारण तुम्हाला जो बॅच बिल्ला प्रोव्हाइड केला तो प्रशासनाचा लिगली मुद्दा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफिशियली परवाना दिलेला असतो की तुम्ही हे प्रवासासाठी, तुम्हाला हा जर बिल्ला असेल तर ते तुमचं आयडेंटिफिकेशन ठरलं जाणार आहे. ओके, त्याच्यामुळे वाहक पदासाठी लागेल. आता यासाठी पुढे काढायचं कसं आणि पात्रता काय असणार आहे. ठीक आहे, सर्वप्रथम तुमची पात्रता जाणून घ्या. ड्रायव्हर पदासाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुमचं वय 20 वर्ष, तुमचं हेवी लायसन्स असणं आवश्यक आहे आणि 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला कंपल्सरी आहे. जर कंडक्टर पदासाठी असणार तर तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष पाहिजे, 10वी पास, काही ठिकाणी 12वी पास सुद्धा त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. ओके, लक्षात घ्या. पुढे चालून तुमचं मेडिकल फिटनेस दोन्ही ठिकाणी लागणार आहे, वाहक आणि कंडक्टर पदासाठी. त्याच्यानंतर कंडक्टर पदासाठी एक स्पेशल फॉर्म लागणार आहे. 2 प्रकारचे फॉर्म असतात, एक म्हणजे एसीसी फॉर्म असतो, LPSA फॉर्म असतो, जो तुम्हाला ऑफिशियली तहसीलमध्ये किंवा ऑनलाईन मिळून जाईल. ओके, तो फिल करायचा असतो, त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स भरायचे असतात. ते तुम्हाला जर हा डिटेल्स बद्दल माहित नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, पुढे चालून ही पात्रता झाली, पात्रता ड्रायव्हर आणि कंडक्टर दोन्ही पदासाठी. नेमकं मग आता पुढे प्रोसेस काढायचा कसा, कारण फॉर्म भरताना लागणार आहे, पुढे ड्युटीला तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर सुद्धा लागणार आहे. मग काढायचा कसा, काळजी करू नका. बॅच बिल्ला 2 पद्धतीने तुम्ही काढू शकता. फर्स्ट आहे ऑनलाईन, ऑफलाईन, दोन्ही पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता वेळ किती लागेल तर डिपेंड आहे तुमची प्रोसेस कशी आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तुमचं आरटीओ किती वेळ घेते त्याच्यावरती डिपेंड करते. तरी ऑनलाईन आणि ऑफलाईन जरी कन्सिडर करायचं झालं तर 2 दिवस ते 1 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो. साधारणपणे 2 दिवस तर 2 दिवसामध्ये कुठेच निघणार नाही, तर 1-2 दिवस तर प्रोसेस करण्यामध्ये जातील. कन्सिडर करा मिनिमम 7 दिवस ते 1 महिन्याच्या टाइम पिरियड मध्ये यायलाच पाहिजे. 7 ते 15 दिवस फार झाले, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, परंतु आपली सिस्टीम थोडीशी स्लो आहे किंवा बाकीच्या गोष्टी, सुट्ट्या आल्यामध्ये कर्मचारी नसतील किंवा सर्व्हर प्रॉब्लेम आला, व्हॉट एव्हर 12 भानगडी असतात त्याच्यामुळे तुम्ही एक 15-20 दिवसाचा कालावधी पकडून चला. तो कसा करायचा, सर्वप्रथम तुमचे डॉक्युमेंट सगळे घेऊन जायचे. आता डॉक्युमेंट कुठलं, तुमचं 10वी-12वीचं मार्कशीट, TC, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर ते फॉर्म, त्याच्यानंतर तुमचं पासपोर्ट साईज फोटो, ईमेल ID, ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि बाकीचे अधिकृत डॉक्युमेंट्स ते तुम्हाला लागणार आहेत. ते जर तुम्ही ऑफलाईन काढणार असेल तर त्याची झेरॉक्स घेऊन आरटीओ कडे जायचं, तिथं फॉर्म सबमिट करायचा. फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर आरटीओ त्याच्यावरती चेक करेल. त्यासोबत तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन लागेल
कारण की त्या ठिकाणी तुम्हाला लिगली द्यायचं म्हणलं, तुमच्या कुठल्या तस्करीचा गुन्हा दाखल नसायला पाहिजे किंवा कुठली गोष्ट नसायला पाहिजे, म्हणून पोलीस व्हेरिफिकेशन, मेडिकल सर्टिफिकेट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड कराव्या लागतील. त्या दिल्याच्या नंतर आरटीओ त्याची पडताळणी करेल, आरटीओ डिपार्टमेंट, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेस करून 7 ते 15 दिवसात तुमचं ऑफलाईन पद्धतीने सुद्धा बॅच बिलला येऊ शकतो. ऑनलाईन करायचं झालं तर तुम्ही सारथी परिवहन या वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी ऑनलाईन प्रोसेस त्या ठिकाणी तयार करू शकता, प्रोसेस करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त टाइम पिरियड होऊ शकतो, परंतु दोन्ही पद्धतीने अगदी सोपं आहे. जर कोणाचा आणखी काढायचा राहिला असेल तर त्यांनी नक्की लवकरात लवकर काढून घ्या, कारण नोटिफिकेशन आता येतच आहे, ऑन द वे आहे असं म्हटलं तरी चालली, कारण खूप गती पकडलेले आहे एसटी महामंडळाच्या भरतीने. त्याच्यामुळे ह्या तुम्हाला गोष्टी ज्या आवश्यक आहेत फॉर्म भरण्यापूर्वी, जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढे चालून फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये काही डाऊट प्रश्न असतील तर राजांनो तुम्ही नक्की विचारू शकता. इथेच थांबतो. अशाच अपडेटसाठी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.